नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक MOU करण्यात आलाय। यावेळी नाना पाटेकर यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। MOU साठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे सह्याद्री अतिथीगृहामध्येही आले होते। आपल्यासोबत नाना पाटेकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। एक MOU त्यांनी साईन केलं। आपण नाना पाटेकरांची नाना आला होता, तुम्ही सह्याद्रीला एक MOU साईन केला, नक्की काय याच्यातून महाराष्ट्राच्या हाती लागणार आहे ते सांगा। नाही, महाराष्ट्राच्या हाती काय लागेल काय ते आपलं गव्हर्नमेंट आहे, ते जेवढं हाती लागेल तुमच्या, म्हणून मी तुम्हाला विचार ते तेवढं करतच आहे। आपण एखादी एक अशी ऑर्गनायझेशन असते NGO की त्याच्या माध्यमातून तुम्ही काय काय करू शकता तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा। गेल्या वर्षी 1000 गावं होती, 1065 केली, यावर्षी 1500 गावं दिली आहेत, तर ती सगळी होतील। आता आपला आवाका नेमका किती आहे हे आपल्यालाच माहिती नसतं। काय स्वरूप असणार आहे आज जो MOU तुम्ही साईन केलं ते? MOU काय ज्या गावामधून त्यांनी ती जी साईन केलेली गावं आहे, पहिल्यांदा सगळ्या वॉटर कन्झर्वेशन त्याच्यासाठीच फक्त पाणी सिंचन याच्या हाच विषय आहे जास्त। जितकी म्हणजे जेवढं पाणी आपल्याला उपलब्ध होईल तेवढा आपला गावाचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होतो। तुम्ही आज सह्याद्रीला आलात आणि नेहमी आता तुमच्याविषयी भरभरून बोलणारी एक व्यक्ती आज इथे नाही, अजित पवार। मिस केलं त्यांना, नक्की त्यांची आठवण। आज माझा सगळ्यात इथे काय होतंय की आज पहिली वेळ आहे की तो MOU साईन करत असताना दादा नाही आहे, आणि त्याची कमी ही सतत जाणवतच राहणार। आणि मी तुम्हाला खरं सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा गेल्यानंतर जी पोकळी आहे ना, हे म्हणण्यासाठी नाही, खूप वर्ष जाणवत राहील। त्याचा जो पद्धत होती त्याची काम करण्याची, त्याला कुठेही त्याला नाही हो हा जो त्याचा तो होता स्वभाव, तशी मंडळी राजकारणात चालत नाही। पण त्यांनी तो तसा असून सुद्धा त्यांनी चालून घ्यायला लावलं होतं, आणि त्यामुळे तो जास्त लोकप्रिय झाला। वहिनींना भेटलात, कारण वहिनींनी त्याच आपुलकीने ती पद स्वीकारलेलं आहे। अर्थात दुःख तर आहेच, वहिनीची भेट झाली का? हो, तिलाच भेटायचं होतं मला, म्हणून मी इतका वेळ थांबलो। आमचा MOUचा कार्यक्रम फार आधीच संपला होता। तिला मी भेटलो, म्हणजे तिला मी कधीपासूनची माझी तिची मैत्री आहे। दोघंही माझ्याकडे यायचे। तिला म्हटलं की आता हे दुःख जे आहे की तुझं कोणीही वाटून घेणार नाही। आम्ही कितीही म्हणालो तुझ्या दुःखात सहभागी आहोत, असं नाही होता येत। तुमचं ते तुम्हालाच वागवावं लागतं। आणि ते पण आता हा पदभार स्वीकारल्यानंतर तुझी ती जबाबदारी जी आहे ती तुला तितक्याच कणखरपणे तुला करावी लागणार आहे। कारण नंतर काय होतं, आमचे सुद्धा कधी आई किंवा वडील गेल्यानंतर आम्हाला कधीच नाही, सिनेमा कॅमेरासमोर तुम्ही काम करत असताना तुम्हाला ते पुन्हा चेहरा असा हे ठेवूनच काम करावं लागतं, कारण ती भूमिका आम्ही करत असतो। त्या दोन वेगळ्या भूमिका आहेत। रात्र असते आपल्याकडे रडायला, पुन्हा सकाळी येताना पुन्हा तुम्हाला तो नव्यानं जबाबदारी स्वीकारली। आणि खरं तुम्ही म्हणता कठीण असतं, पण नाना एक स्पष्ट तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे की जी चर्चा असेल, स्वतः रोहित पवारांनी काल आरोप केले की घातपात वाटतोय, काहीतरी गडबड वाटते। तुमची वाटते की घातपात असेल तर तो सिद्ध होईल, नसेल तर नाही सिद्ध होईल। तुम्हाला काय वाटतं, कारण सगळ्या घटना तुम्ही क्रमवारीत कधीच आयुष्यामध्ये वाटत नाही दादाच्या बाबतीत कोणी घातपात करेल, मला कधीच वाटत नाही। पण तसं जर झालं असेल तर त्या माणसाला, जो कोणी असेल त्याला तशी शिक्षा व्हायला हवी। यंत्रणा व्यवस्थित चौकशी करेल असं निश्चितपणे करेल। आमचा दादा होता बाबा, त्याची चौकशी नाही होणार। पवार कुटुंबातल्या लोकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, रोहित पवार असतील, संपूर्ण यंत्रणेवर। आता हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे ना, त्याला मी कसं म्हणणार। दादाच्या बाबतीत असं जर कोणी करू शकत असेल तर मग कुणाच्याही बाबतीत हे होईल, मला नाही वाटत तसं। पण सरतेशेवटी त्याची चौकशी अतिशय पूर्णपणे व्हायला पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं असं वाटतंय तुम्हाला, कारण चर्चा सुरू आहेत। राजकारणामध्ये कोण काय ते एकत्र यावं हे माझ्या विचारांनी जर झालं असतं तर तुमचं काय एक मत असेल, कुटुंबाला जवळ न ओळखता कुटुंब जवळ येणं। माझ्या मला सांग, राजकारण आणि कुटुंब ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात बरं। पवार कुटुंब आणि राजकारण वेगळं करू शकतो ना? नाही, ते हे वेगळंच असतं। कायम लक्षात ठेवा, राजकारण आणि कुटुंब, नाती आणि राजकारण हे वेगळंच असतं ना रे। हा, त्यातून ते जवळ आले हा त्यांची इच्छा, ते जवळ नाही आले ही त्यांची इच्छा, त्याच्याबद्दल मी काही बोलू नाही शकतो। धन्यवाद पुढारीशी संवाद साधल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमेय सुर्वेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।